सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे भाजप आणि शिंदेची शिवसेना मिळून 127 जागांवर आघाडीवर आहे। त्या खालोखाल आहेत ठाकरे बंधू 73 जागांवर। यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे। मुंबईमध्ये भाजप 1 नंबरचा तर दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 64 जागा मिळवून। तर ठाण्यामध्ये भाजप 24, शिंदे सेना 34, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 5, मनसे 1 तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर ठाण्यामध्ये। पुण्यामध्ये भाजप 110 जागांवर आघाडी, 104 जागा भाजपच्या होत्या आणि आता भाजप 110 जागांवर पुण्यामध्ये आघाडीवर आहे। दातांना क्लीन स्वीप दिलेला आहे भाजपनं पुण्यामध्ये। तर कल्याण डोंबिवलीची आकडेवारी सुद्धा आपल्या या जीप्स घेऊन आलेल्या आहेत आणि कल्याण डोंबिवली नंतर नाशिकमध्ये भाजप 76 जागांचा नंबर 1 चा पक्ष, त्याच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी 29 आणि 3, त्याचबरोबर शिवसेना या खालोखाल आहे भाजप सगळ्यात मोठा पक्ष नाशिकमध्ये सुद्धा। तर मुंबई प्रभाग 177 मध्ये निकाल आपण पाहतोय तर नाशिक त्या ठिकठिकाणी आता भाजपचा जल्लोष सुरू झालेला आहे। भाजप आणि शिंदे मिळून मुंबईमध्ये 127 जागांवर आघाडीवर, तर त्याचबरोबर राज्यामध्ये इतर महापालिका आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपच्या ताब्यात बऱ्याचशा महापालिका आलेल्या आहेत। जेसीबी मधून फुलांची उधळण केली जाते, गुलाल उधळला जातोय ज्या ज्या ठिकाणी भाजपनं विजय मिळवलेला आहे। तर भाजप आणि एकूणच युतीनं कोल्हापूरमध्ये सुद्धा विजय मिळवलेला आहे। तिथे युतीकडनं कोल्हापुरात ही विजयी जल्लोष आपण बघतोय। कोल्हापुरामध्ये महायुतीच्या 42 जागा आलेल्या आहेत आणि काँग्रेस त्या ठिकाणी 37 जागांवर आहे। तर पुण्यामध्ये सुद्धा भाजपकडनं जल्लोष केला जातोय, तिथं भाजपला पुण्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोषाला सुरुवात। किशोरी पेडणेकर